हॅलो. तर होता आज माझा प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट कोर्सचा दुसरा दिवस. मी छानपैकी आवरलं, देवाचं दर्शन घेतलं, सगळं घरातलं काम आवरून घेतलं, छान अशी तयार झाले आणि म्हटलं आता चला निघावं, कालच्या गत उशीर नको व्हायला. मग पटकन गाडी काढली, गाडीवर बसली, बॅग बिग ठेवली आणि मी निघाले क्लासला जाण्यासाठी. आणि मग मी पोचले क्लासमध्ये. तर क्लास काय उघडला नव्हता, मग पटकन सगळे आत गेलं उघडल्यानंतर. आणि नंतर थोड्या वेळा गप्पा गोष्टी केल्या मैत्रिणींबरोबर, थोडासा टाईमपास केला. तर ह्या ताईंनी ना एक छान असा स्वामींसाठी आज गजरा घेऊन आलेल्या होत्या, आज गुरुवार होता त्यामुळं. तर त्यांना म्हणलं ताई थोडीशी तुमची क्लिप घेऊ का? तर त्या म्हटल्या ठीक आहे बरं. मग मी थोडीशी स्वामींच्या तिथंच नेमका आज मला सीट भेटलेली बसण्यासाठी. तर छान असं त्यांनी स्वामींना हार घातला, आम्ही सगळ्या जणांनी नमस्कार केला स्वामींना. आणि मग आजचा दिवस आमचा चालू झाला. आणि मग सर आले, सरांनी शिकवायला चालू केलं. तर आज पण सरांनी आमचं सोशल मीडिया मार्केटिंग हाच टॉपिकवर सर आम्हाला शिकवणार होते थोडंसं. तर मग सरांनी चालू केलं समजून सांगाय प्रत्येकाला. आपण ज्यावेळी मोबाईलमध्ये शूट करतो किंवा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढतो, ते कसं काढायचे, व्हिडिओ कसे काढायचे, किंवा इन्स्टाला आपली स्टोरी BTS हे कसे घ्यायचे, आफ्टर बिफोर लुक हे कसे घ्यायचे, सगळे सर व्यवस्थित एकदम डीपली समजून सांगत होते सर. ट्युटोरियलसाठी व्हिडिओ कसे काढायचे किंवा रीलसाठी व्हिडिओ कसे काढायचे हे सरांनी सगळं व्यवस्थित समजून सांगितलं आम्हाला. किंवा व्हिडिओ पोस्ट करताना कुठली काळजी घ्यायची, कसे व्हिडिओ पोस्ट करायचे, कोणत्या टायमिंगला व्हिडिओ पोस्ट करायचे हे सर सगळे दाखवत होते आम्हाला, की कसं कसं काय काय घ्यायचं म्हणून. आणि कुठल्या कुठल्या ॲप्समधून आपण व्हिडिओ एडिट करू शकतो असं हे सर आम्हाला सांगत होते. मोबाईलमध्ये दाखवून हे सर सांगतायत आम्हाला कसं काय करायचं ते. नॉर्मल आपल्या कुठल्या चुका कुठं सुधारल्या पाहिजेत हे पण सर सांगत होते, की आपण नॉर्मल ज्यावेळेस व्हिडिओ पोस्ट करतो त्यावेळेस का रील आपली व्हायरल होत नाही किंवा का आपल्याला रीच वाढत नाहीत आपल्या व्हिडिओवर, हे सर समजून सांगत होते की काय कुठं मिस्टेक होती ते. हे सगळं समजून सांगत असतानाच वृंदा मॅम आलेल्या. ह्या वृंदा मॅम वेरुनिकाच्या ओनर आहेत. त्या सांगत होत्या आम्हाला कसे कसे आउटफिट्स कसे कसे असतात ते, त्याचं रेंट किती असतं, काय कसं असतं हे सगळं समजून सांगत होत्या. किंवा तुम्हाला कसे भेटतील रेंटवर आउटफिट हे वेरुनिकामध्ये, हे सगळं समजून सांगत होत्या ह्या मॅडम. इथं सर आम्हाला त्यांच्या मोबाईलमध्ये न्यू अपडेट्स आलेले होते ते दाखवत होते, की कसं आपलं प्रोफाईल व्यवस्थित लावायचं ते दाखवल्यानंतर परत आम्हाला भेटण्यासाठी आलेल्या होत्या फोटोवाडी स्टुडिओ आहे ना सातारमध्ये, त्या आल्या होत्या आम्हाला भेटाय. त्यानंतर आमचा लंच ब्रेक झाला, आम्ही जेवाय बसलो सगळेजण, थोड्याशा परत गप्पा गोष्टी केल्या. नंतर सरांना मुली विचारत होत्या जे त्यांना समजलं नव्हतं ते, आणि ते सर त्यांना समजून सांगत होते. त्यांनी अजूनही जेवण केलं नव्हतं आणि ते समजून सांगत. नंतर इथं सरांनी आम्हाला थोडंसं लाईट्स कशा घ्यायच्या किंवा कुठली लाईट्स आपल्याला लागते शूटिंगसाठी ते सर समजून सांगत होते. कोणती लाईट्स कशी लावायची किंवा कुठं लाईटिंग लावायची हे सर समजून सांगत होते इथं आम्हाला. आणि त्यानंतर आपल्याला शूटसाठी कुठली लाईट्स लागते हे सर आम्हाला इथं सगळं समजून सांगत होते. आणि कुठल्या कुठल्या लाईटी त्यांच्याकडे आहेत ते पण सरांनी आम्हाला दाखवलं. आणि इथं थोडा सगळीजण ऐकत होते व्यवस्थित, की बाबा नक्की कोणती लाईट घ्यायची म्हणून ते. मग सरांनी परत इथं ज्यांना येत नव्हतं सेटिंग ते करून दिलं मोबाईलमध्ये. इथं सरांनी आम्हाला दाखवलं की कसं शूट करायचं म्हणून. इथं सर आम्हाला दाखवत आहेत मोबाईलमध्ये आपणच कसं शूट घ्यायचं ते, बाबा लाईट कशी ठेवून कसं शूट घ्यायचं, कसं काय करायचं ते सर आम्हाला दाखवत होते. किंवा मॉडेल कशी पोज द्यायला सांगायचं मॉडेलला, किंवा ब्राईड असेल तर ब्राईडला कशी पोज द्यायला सांगायची आपणच, ते सर इथं आम्हाला समजून सांगत होते थोडा वेळ. इथं ते सरांनी आम्हाला सगळं समजून सांगितलं आणि उद्यासाठी काय लागणार आहे ते पण सांगितलं. आणि आम्ही निघालो घरी जाण्यासाठी क्लास सुटल्यावर. आणि इथं मी घरी पोचलेली आहे. थोडंसं म्हटलं शूट घ्यावं आहे लक्षात, तर थोडं शूट घेतलं, घरी आले. छान असे मस्त वाटलं घरी आल्यावर. आणि नंतर मग म्हटलं आज काय सकाळी टाईमपास केला नाही, तर म्हणलं आता इथं टाईमपास थोडा करावा घराबाहेरच. मग थोडंसं शायनिंग मारली थोडी. आणि नंतर मग परत घरी आल्यावर थोडंसं शूट घेतलं. घरी आल्यावर आरशात थोड्या पोज दिल्या, थोडंसं वेडवाकडं केलं. आणि मी म्हटलं आता बस, आता सगळं ठेवावं साईडला आणि पहिलं एनर्जी ड्रिंक घ्यावं आपलं, म्हणून त्यासाठी तयारीला लागले. फ्रेश झाले मग नंतर थोड्या वेळाने. आणि मग मी घेऊन बसले माझं एनर्जी ड्रिंक. तर मला कोणतरी म्हटलं होतं काल, चहाला वेळ नाही रे पण वेळेला चहा पाहिजे, म्हणून पहिला घरी आल्यावर चहा घेतला, फ्रेश झाले आणि थोडं परत व्हिडिओ क्लिप घेतल्या थोड्या वेळ.
आणि थोडी शायनिंग मारली कॅमेरासमोर आणि नंतर म्हणलं बस आता ठेवून द्यावं, आता घरात ती जी कामे राहिलेली आहेत ती आवरावीत. तर इथं हा आला क्लासवरून आणि मला विचारतोय कसा होता आजचा तुझा सेकंड डे, काय शिकवलं तुमच्या सरांनी. तर मी त्याला सगळं सांगितलं समजून. असा होता माझा आजचा दिवस. बाय, थँक्यू, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.